लग्नाला 6 महिने झाले होते. सायलीच्या आयुष्यात सगळं काही अगदी नव्याने सुरू झालं होतं. नवीन घर, नवीन माणसं, नवीन नाती आणि त्या सगळ्यांमध्ये स्वतःला जुळवून घेण्याचा तिचा प्रयत्न सुरू होता. सायली स्वभावाने शांत होती, पण तिच्या मनात एक मोठं स्वप्न होतं. तिला शिकायचं होतं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं आणि एक दिवस आपल्या आईवडिलांना अभिमानाने म्हणायचं होतं, तुमची मुलगी स्वतःच्या मेहनतीवर उभी आहे. तिचं लग्न रोहितसोबत झालं होतं. रोहित चांगल्या कंपनीत नोकरीला होता. पहिल्या भेटीत त्याने सायलीला एकच प्रश्न विचारला होता, तुला पुढे काय करायचं आहे? सायलीने लाजत उत्तर दिलं होतं, मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे. पुढे स्पर्धा परीक्षा द्यायची आहे. रोहित हसून म्हणाला होता, मग कर ना, तुझ्या स्वप्नांच्या मध्ये मी कधीच येणार नाही. त्या एका वाक्याने सायलीच्या मनात रोहितबद्दल विश्वास निर्माण झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने खूप सुंदर गेले. सकाळी उठून सायली घरातील कामं करायची, सासू सासऱ्यांची काळजी घ्यायची आणि वेळ मिळाला की अभ्यास करायची. रात्री सगळे झोपल्यानंतर ती 2-3 तास पुस्तके घेऊन बसायची. कधी कधी डोळे जड व्हायचे, पण ती स्वतःला म्हणायची, थोडं अजून, माझं स्वप्न माझी वाट पाहते. रोहित सुरुवातीला तिला अभ्यासाला प्रोत्साहन द्यायचा. तो ऑफिसमधून परतताना कधी पेन आणायचा, कधी पुस्तकं, तर कधी तिच्यासाठी कॉफी बनवून द्यायचा. एकदा सायलीने त्याला विचारलं, तुम्हाला माझा अभ्यास खरंच आवडतो का? रोहितने तिच्या खांद्यावर, तिच्या हातावर हात ठेवत म्हटलं, तुझ्या चेहऱ्यावर जेव्हा तू तुझ्या स्वप्नांबद्दल बोलतेस ना, तेव्हा मला तुझ्यावर अभिमान वाटतो. तू शिकलीस, पुढे गेलीस, तर माझं काही कमी होणार आहे का? उलट मला अभिमानच वाटेल. सायलीने त्या दिवशी मनापासून देवाचे आभार मानले होते. तिला वाटलं होतं, मला माझा जोडीदार मिळाला. पण काही दिवसांनी परिस्थिती बदलायला लागली. घरातल्या लोकांना तिचा अभ्यास त्रासदायक वाटू लागला. सासूबाई म्हणायच्या, लग्न झालंय आता, घराकडे लक्ष दे. रोज पुस्तकं घेऊन बसण्यात काय अर्थ आहे? सायली शांतपणे म्हणायची, आई, मी घरची सगळी कामं करूनच अभ्यास करते. पण सासूबाईंचं उत्तर असायचं, तरीही घरातली सून अशी पुस्तकं घेऊन बसलेली चांगली दिसत नाही. सासरे काहीच बोलत नसत, पण त्यांच्या चेहऱ्यावरही नाराजी स्पष्ट दिसायची. रोहित मात्र सुरुवातीला काहीच बोलत नव्हता. पण एक दिवस सायलीची स्पर्धा परीक्षेची तारीख जवळ आली. तिने अभ्यासाचा वेळ वाढवला. त्या दिवशी ती सकाळपासून काम करून दुपारी 2 तास अभ्यासाला बसली होती. संध्याकाळी रोहित घरी आला तेव्हा सायली पुस्तकात डोकं घालून बसली होती. रोहितने तिला पाहिलं आणि काही न बोलता आत गेला. रात्री जेवण झाल्यावर त्याने सायलीला हळू आवाजात विचारलं, तू अजून किती दिवस हा अभ्यास करणार आहेस? सायलीला प्रश्न समजला नाही. ती म्हणाली, परीक्षा होईपर्यंत तर करणारच, नंतर निकालावर अवलंबून आहे. रोहित काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, सायली, घरात सगळ्यांना तुझ्या अभ्यासामुळे त्रास होतोय. सायलीने त्याच्याकडे पाहिलं. माझ्यामुळे? ती म्हणाली. रोहित म्हणाला, तू चुकीची नाहीस, पण घराची परिस्थिती ही समजून घ्यावी लागेल. सायलीच्या मनात पहिल्यांदा भीती निर्माण झाली. तिने विचारलं, तुम्ही मला अभ्यास थांबवायला सांगताय? रोहितने थेट उत्तर दिलं नाही. तो फक्त म्हणाला, आता काही दिवस थांब, नंतर पाहू. त्या रात्री सायलीला झोप आली नाही. तिच्या डोळ्यासमोर तिची आई उभी राहिली. आईने लग्नाच्या वेळी तिला सांगितलं होतं, बाळा, संसार कर, पण स्वतःला कधी हरवू नकोस. तुझं शिक्षण तुझी ताकद आहे. सायलीने तेव्हा आईला वचन दिलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सायलीने नेहमीप्रमाणे घरकाम केलं, पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू गायब होतं. तिने पुस्तकं उघडलं, पण अक्षरं दिसत नव्हती. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिने स्वतःशीच विचारलं, मी कोणासाठी इतकं शिकते? माझ्या स्वतःच्या स्वप्नासाठी? मग लग्न झालं म्हणून ते स्वप्न माझं राहिलं नाही का? काही दिवसांनी रोहितने पुन्हा विषय काढला. सायली, मी तुला एक गोष्ट सांगू का? घरात आईबाबांना तुझा अभ्यास आवडत नाही. मला रोज त्यांच्याशी वाद घालायला आवडत नाही. तू काही दिवस अभ्यास बाजूला ठेवशील का? सायलीने त्याच्याकडे शांतपणे पाहिलं. तिच्या मनात त्या क्षणी अनेक प्रश्न होते. लग्नाच्या आधी दिलेलं वचन, तिच्या स्वप्नांचा काय?
तिच्या मेहनतीचं काय? तिने विचारलं. तुम्ही लग्नाआधी मला काय म्हणाला होतात, आठवतंय? रोहित म्हणाला, हो. सायली म्हणाली, तुम्ही म्हणाला होता की माझ्या स्वप्नांच्या मध्ये कधीच येणार नाही. रोहित गप्प झाला. पण आता तुम्हीच मला सांगताय की शिक्षण थांबव. रोहित म्हणाला, मी तुझा शत्रू नाही. मला तुझं चांगलंच हवं आहे. पण संसारात काही गोष्टी सोडाव्या लागतात. सायलीने शांतपणे विचारलं, नेहमी स्त्रीनेच का? रोहितला त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. ती पुढे म्हणाली, मी तुमच्यासाठी माहेर सोडलं. तुमच्या घरासाठी माझ्या अनेक सवयी बदलल्या. तुमच्या आईवडिलांचा आदर करते. तुमच्या प्रत्येक गरजेची काळजी घेते. पण माझ्या आयुष्यातील एकमेव स्वप्न सोडायला सांगितलं तर मी ते कसं सोडू? रोहितचा आवाज थोडा कठोर झाला. सायली, इतका मोठा विषय बनवू नकोस. शिक्षण कधीही करता येतं. सायलीने लगेच उत्तर दिलं, नाही रोहित, शिक्षण कधीही करता येत नाही. वेळ निघून गेल्यावर संधी परत मिळेलच असं नाही. रोहित उठून निघून गेला. त्या रात्री दोघांमध्ये पहिल्यांदा अंतर निर्माण झालं. दुसऱ्या दिवशी सायलीने तिची सगळी पुस्तकं एका पेटीत ठेवली. सासूबाईंना वाटलं शेवटी समजली. पण सायलीने पुस्तकं फेकली नाहीत. तिने ती पेटी आपल्या कपाटाच्या वर ठेवली, कारण तिची स्वप्न अजून जिवंत होती. काही दिवसांनी तिच्या माहेरून फोन आला. आईने विचारलं, काय झालं? तुझा आवाज उदास वाटतोय. सायलीने काही सांगितलं नाही, पण आईने तिच्या शांततेतून सगळं ओळखलं. सायली, तुझं शिक्षण थांबवलं का? सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, आई, सगळे म्हणतात की आता संसार महत्त्वाचा आहे. आईने शांतपणे उत्तर दिलं, संसार महत्त्वाचा आहे बाळा, पण संसार करताना स्वतःला विसरणं महत्त्वाचं नाही. तू घर मोडायला सांगत नाहीस, तू फक्त तुझं आयुष्य घडवायला सांगतेस. आईच्या त्या शब्दांनी सायलीला पुन्हा ताकद मिळाली. तिने त्या रात्री पुस्तकांची पेटी खाली काढली. ती अभ्यासाला बसली. रोहित ऑफिसमधून घरी आला तेव्हा तिला पुन्हा पुस्तक घेऊन बसलेली पाहून तो संतापला. मी तुला सांगितलं होतं ना? सायली उठली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाज ठाम होता. हो, पण आज मी तुम्हाला एक उत्तर देणार आहे. रोहित थांबला. सायली म्हणाली, तुम्ही मला लग्नानंतर शिक्षण थांबवायला सांगत असाल तर माझं एकच उत्तर आहे. मी तुमची पत्नी आहे, तुमच्या घराची सून आहे. पण त्याआधी मी माझ्या आईवडिलांची मुलगी आणि माझ्या स्वतःच्या स्वप्नांची मालकीण आहे. मला तुमचा संसार तोडायचा नाही, पण माझं स्वप्नही मारायचं नाही. तुम्ही माझ्यासोबत उभे राहिलात तर मी तुमच्या प्रत्येक स्वप्नासाठी उभी राहीन. पण माझ्या स्वप्नाच्या बदल्यात माझ्याकडून माझं आयुष्य मागू नका. रोहित काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. त्याला तिच्या डोळ्यात हट्ट दिसला नाही, तर एक वेदना दिसली. तरीही घरातील दबावामुळे त्याने त्या क्षणी काही उत्तर दिलं नाही. पुढचे काही दिवस घरात वातावरण तणावाचं होतं. सायली सकाळपासून रात्रीपर्यंत घरकाम करायची आणि उरलेल्या वेळेत अभ्यास करायची. तिच्याकडे अभ्यासासाठी वेगळी खोली नव्हती. ती कधी स्वयंपाकघरात, कधी हॉलमध्ये, तर कधी रात्री सगळे झोपल्यावर अभ्यास करायची. एकदा रात्री 2 वाजता रोहित उठला. त्याने पाहिलं की सायली अजून अभ्यास करत होती. त्याने विचारलं, तू झोपली नाहीस? ती म्हणाली, उद्याच परीक्षा आहे. रोहित काही न बोलता परत झोपायला गेला. पण त्या रात्री पहिल्यांदा त्याला तिच्या मेहनतीची जाणीव झाली. दुसऱ्या दिवशी सायलीची परीक्षा होती. ती घरातून निघताना सासूबाईंनी शेवटी टोमणा मारला. परीक्षा देऊन काय होणार आहे? शेवटी घरच सांभाळायचं आहे ना. सायलीने फक्त नमस्कार केला आणि निघून गेली. परीक्षा केंद्राबाहेर ती काही क्षण उभी राहिली. तिचे हात थरथरत होते. तिने स्वतःशी म्हटलं, आज फक्त माझ्यासाठी नाही, माझ्यासारख्या प्रत्येक मुलीसाठी ही परीक्षा आहे. तिने परीक्षा दिली. काही महिन्यांनी निकाल लागला. सायली उत्तीर्ण झाली होती. ती पुढच्या टप्प्यासाठी पात्र ठरली होती. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तिने सर्वात आधी रोहितला फोन केला. रोहित, माझा निकाल लागला. रोहितने विचारलं, काय झालं? ती हसत म्हणाली, मी पास झाले. काही क्षण रोहित शांत राहिला आणि मग म्हणाला, अभिनंदन, फक्त एवढंच. पण सायलीला त्या एका शब्दातही
त्याचा संघर्ष जाणवला. मात्र पुढची परीक्षा आणखी कठीण होती. घरच्यांचा विरोध वाढला. सासूबाई म्हणाल्या, आता हे सगळं बंद कर. किती वर्ष शिकणार आहेस? सायलीने नम्रपणे सांगितलं, आई, मला फक्त आणखी एक संधी द्या. त्या म्हणाल्या, संधी? लग्न झाल्यानंतर स्त्रीने घराकडे लक्ष देणं हीच तिची संधी. हे ऐकून रोहितही शांत राहिला. त्या रात्री सायलीने रोहितला विचारलं, तुम्ही गप्प का आहात? रोहित म्हणाला, मला काय बोलावं समजत नाही. सायली म्हणाली, मला तुमची साथ हवी आहे, परवानगी नाही. रोहितने तिच्याकडे पाहिलं. फरक काय? तो म्हणाला. सायली म्हणाली, परवानगी म्हणजे तुम्ही मला शिकू देता, साथ म्हणजे तुम्ही माझ्यासोबत चालता. रोहितच्या मनात हे वाक्य घर करून बसलं. दुसऱ्या दिवशी रोहित ऑफिसला जाण्याआधी तिच्या टेबलावर एक नवीन अभ्यासाची वही ठेवून गेला. सायलीने ती पाहिली. आत पहिल्या पानावर लिहिलं होतं, तुझ्या स्वप्नांना वेळ लागेल, पण मी प्रयत्न करतोय. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं, पण हा बदल कायमचा झाला नव्हता. रोहित अजूनही कुटुंबाच्या दबावाखाली होता. काही दिवसांनी त्याच्या वडिलांनी त्याला स्पष्ट सांगितलं, तुझ्या बायकोला सांग, आता परीक्षा बंद, घरात शांतता हवी. रोहितने त्या रात्री सायलीसमोर विषय काढला. सायली, बाबा खूप नाराज आहेत. सायली म्हणाली, मला माहीत आहे. मग काय? रोहित म्हणाला, तू काही काळ थांबशील का? सायलीच्या चेहऱ्यावरचं हसू पुन्हा गायब झालं. तिने हळू आवाजात विचारलं, तुम्ही पुन्हा मला त्याच ठिकाणी आणून उभं केलं? रोहित गप्प राहिला. सायलीने कपाटातून तिची आईने दिलेली, लग्नाच्या दिवशी दिलेली छोटी डायरी काढली. त्यात आईने लिहिलं होतं, माझ्या मुलीने संसार करावा, पण स्वतःची ओळख गमावू नये. सायलीने ती डायरी रोहितसमोर ठेवली आणि म्हणाली, तुम्हाला माहिती आहे का, मी का शिकते? नोकरीसाठीच नाही. मला माझ्या निर्णयांची जबाबदारी स्वतः घ्यायची आहे. उद्या तुम्ही नसाल तरी मला माझ्या पायावर उभं राहता यावं. उद्या तुमच्या आयुष्यात अडचण आली तर तुमच्या शेजारी उभं राहता यावं. मी तुमच्यावर ओझं बनू इच्छित नाही. मला तुमची ताकद बनायचं आहे. रोहितच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने पहिल्यांदा जाणवलं की सायलीचं शिक्षण त्याच्या विरोधात नव्हतं. उलट ती भविष्यात त्याच्यासोबत उभी राहण्यासाठीच स्वतःला सक्षम बनवत होती. काही दिवसांनी रोहितच्या ऑफिसमध्ये मोठी समस्या निर्माण झाली. कंपनीत कपात झाली आणि त्याची नोकरी जाण्याची शक्यता निर्माण झाली. त्याने ही गोष्ट सायलीपासून लपवली, पण सायलीला त्याच्या चेहऱ्यावरून काहीतरी बिनसलंय हे समजलं. एका रात्री तिने विचारलं, काय झालं? रोहित म्हणाला, काही नाही. सायलीने त्याचा हात हातात घेतला. तुम्ही मला नेहमी सांगता ना, संसारात दोघांनी एकमेकांना साथ द्यायची, मग तुमची अडचण माझ्यापासून का लपवता? रोहित काही क्षण शांत राहिला आणि त्याने सगळं सांगितलं. सायलीने त्याला धीर दिला. तुमची नोकरी गेली तरी तुमची किंमत कमी होणार नाही. आपण दोघं मिळून पुन्हा उभं राहू. रोहित म्हणाला, पण मी घर कसं चालवणार? सायली हसली आणि म्हणाली, ज्याला तुम्ही माझं शिक्षण म्हणता ना, त्याचा अर्थ आज तुम्हाला कळेल. तिने तिच्या शिक्षणाच्या जोरावर घरून ऑनलाईन काम सुरू केलं. तिला भाषांतराचं आणि लेखनाचं काम मिळू लागलं. थोडे पैसे मिळू लागले. रोहितला त्या क्षणी तिचा अभिमान वाटला. काही महिन्यात रोहितला दुसरी नोकरी मिळाली. घराची परिस्थिती पुन्हा सुधारली. पण आता रोहित बदलला होता. त्याने सायलीला स्वतः अभ्यासासाठी वेळ दिला. तो घरातील काही कामं स्वतः करू लागला. सासूबाईंना सुरुवातीला ते आवडलं नाही. एकदा त्या म्हणाल्यासुद्धा, तू तिची खूपच बाजू घेतोयस. रोहितने शांतपणे उत्तर दिलं, आई, मी तिची बाजू घेत नाही. मी तिच्यासोबत उभा आहे, जसं ती माझ्या प्रत्येक अडचणीत उभी राहिली. सासूबाई गप्प झाल्या. काही महिन्यांनी सायलीची अंतिम परीक्षा होती. त्या दिवशी ती परीक्षा केंद्रावर जाण्याआधी खूप घाबरली होती. रोहितने तिला पाणी दिलं आणि म्हणाला, घाबरू नकोस. सायली म्हणाली, जर मी अपयशी झाले तर? रोहित हसला आणि म्हणाला, मग पुन्हा प्रयत्न कर. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आज तू जिंकलीस तरी माझी पत्नी राहशील आणि हरलीस तरी माझीच पत्नी राहशील. तुझ्या निकालाने माझं तुझ्यावरचं प्रेम बदलणार नाही.
सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने त्याच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली, आज मला समजलं साथ म्हणजे काय. तिने परीक्षा दिली. निकालाच्या दिवशी सायलीला तिचं नाव यादीत दिसलं. ती निवडली गेली होती. तिला विश्वासच बसत नव्हता. तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिने सर्वात आधी आईला फोन केला. आई फोनवर रडत होती. आई, माझी मुलगी जिंकली, आई म्हणाली. त्यानंतर सायलीने रोहितला फोन केला. तो म्हणाला, मला माहिती होतं. सायली हसली. काय माहिती होतं? रोहित म्हणाला, माझी बायको हार मानणाऱ्यापैकी नाही. सायली घरी आली तेव्हा रोहितने घराच्या दारावर एक छोटा बोर्ड लावला होता. सायलीचं अभ्यासाची खोली. तिने आश्चर्याने विचारलं, हे काय? रोहित म्हणाला, ज्या मुलीला एकेकाळी अभ्यासासाठी जागा मागावी लागली, तिच्यासाठी आज स्वतःची खोली असावी. सायलीच्या डोळ्यात अश्रू आले. सासूबाई तिच्याजवळ आल्या. काही क्षण त्या शांत राहिल्या आणि मग म्हणाल्या, मला माफ कर. मला वाटत होतं की तू शिकलीस तर घराकडे दुर्लक्ष करशील, पण तू अजूनही घर जपलंस आणि स्वतःचं आयुष्यही घडवलंस. सायलीने त्यांच्या पायांना हात लावला. सासूबाईंनी तिला मिठी मारली. त्या दिवशी घरातील वातावरण पूर्ण बदललं होतं. काही महिन्यांनी सायलीला तिच्या कामात चांगली संधी मिळाली. ती एका सहकारी विभागात निवडली गेली. तिच्या पहिल्या पगारातून तिने आईसाठी साडी घेतली, सासूबाईसाठी शाल घेतली आणि रोहितसाठी एक साधं घड्याळ घेतलं. रोहितने घड्याळ पाहून विचारलं, हे कशासाठी? सायली म्हणाली, माझ्या वेळेची किंमत मला तुम्ही शिकवलीत. रोहित हसला. मी? सायली म्हणाली, हो, कारण एकेकाळी तुम्ही मला शिक्षण थांबवायला सांगितलं होतं. त्या दिवसामुळे मला माझ्या स्वप्नांची किंमत कळाली आणि नंतर तुम्ही माझ्यासोबत उभे राहिलात. त्यामुळे मला प्रेमाची किंमत कळाली. रोहित तिच्याकडे पाहत राहिला. सायली पुढे म्हणाली, मला कधीच असा नवरा नको होता जो माझ्यासाठी सगळे निर्णय घेईल. मला असा नवरा हवा होता जो माझ्या निर्णयावर विश्वास ठेवेल. आज मला तो मिळाला. काही वर्षांनी त्यांच्या घरी एक मुलगी जन्माला आली. रोहितने मुलीला हातात घेतलं आणि सायलीकडे पाहत म्हणाला, आपल्या मुलीला आपण काय शिकवणार? सायली म्हणाली, ती कोणतंही स्वप्न पाहू दे, पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवू. रोहित म्हणाला, आणि जर कुणी तिला सांगितलं की लग्नानंतर तुझं स्वप्न संपतं? सायली हसली आणि म्हणाली, तर ती त्याला एकच उत्तर देईल, लग्न माझ्या आयुष्याचा एक भाग आहे, माझं संपूर्ण आयुष्य नाही. रोहितने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, तू मला ज्या दिवशी दिलेलं उत्तर अजूनही आठवतं. सायली म्हणाली, कुठलं? रोहित हसला, तुम्ही माझी पत्नी आहात, पण त्याआधी तुम्ही तुमच्या स्वप्नांची मालकीण आहात. सायलीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले, पण त्यावेळी ते दुःखाचे नव्हते, ते समाधानाचे होते. कारण तिने फक्त परीक्षा पास केली नव्हती, तिने स्वतःची ओळख टिकवून ठेवली होती. तिचा संसारही वाचला होता आणि तिचं स्वप्नही. या कथेतून एक गोष्ट स्पष्ट होते, लग्नानंतर स्त्रीची स्वप्न संपत नाहीत. उलट तिच्या जोडीदाराची खरी परीक्षा तेव्हाच सुरू होते. कारण प्रेम म्हणजे फक्त मी तुझ्यावर प्रेम करतो असं म्हणणं नाही. प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या स्वप्नांना स्वतःच्या स्वप्नांसारखं जपणं. संसार म्हणजे एकाने दुसऱ्याला थांबवणं नाही, तर दोघांनी एकमेकांना पुढे नेणं. सायलीने रोहितला दिलेले ते एकच उत्तर तिच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. मला तुमचा संसार तोडायचा नाही, पण माझं स्वप्नही मारायचं नाही. तुम्ही माझ्यासोबत राहिलात तर मी तुमच्या प्रत्येक स्वप्नासाठी उभी राहीन. आणि कदाचित प्रत्येक नात्यात हीच गोष्ट आवश्यक असते. परवानगीपेक्षा विश्वास, अधिकारापेक्षा आदर आणि प्रेमापेक्षा मोठी असते एकमेकांना स्वप्नांना दिलेली साथ. कारण आयुष्याच्या शेवटी प्रत्येकाला आपल्याला असा जोडीदार नको असतो जो म्हणेल, मी तुला माझ्यासाठी बदललं. आपल्याला असा जोडीदार हवा असतो जो अभिमानाने म्हणेल, तू जशी होतीस तशीच राहिलीस, म्हणून मला तुझ्यावर प्रेम आहे. आणि तू जशी होऊ इच्छित होतीस तसं होण्यासाठी मी तुझ्यासोबत उभा राहिलो, याचा मला अभिमान आहे. सायली आणि रोहितची कथा इथे संपत नाही. उलट इथूनच त्यांच्या आयुष्याचा सर्वात सुंदर अध्याय सुरू होतो.
जिथे पती पत्नी एकमेकांच्या स्वप्नांना अडथळा न बनता एकमेकांच्या स्वप्नांची ताकद बनतात.